नमस्कार मित्रांनो, आर्याकडे यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण समाज कल्याण आयुक्तालय पुणे भरती 2025 पद आहे मित्रांनो, गृहपाल आणि अधीक्षक प्रश्नपत्रिका संच क्रमांक 5 यामध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असेल तर चॅनल ऐकाने सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे 20 मार्च 1927 रोजी कोणता सत्याग्रह केलेला आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे 20 मार्च 1927 रोजी कोणता सत्याग्रह केलेला आहे? प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे चौदार तळी सत्याग्रह केलेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, स्वतंत्र भारताचा शेवटचा ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण? स्वतंत्र भारताचा शेवटचा ब्रिटिश गव्हर्नर कोण होता मित्रांनो? प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे लॉर्ड माउंट बेटन. हा काय मित्रांनो स्वतंत्र भारताचा शेवटचा ब्रिटिश गव्हर्नर आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, आनंदवन ही कुष्ठ रोगासाठी काम करणारी संस्था कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? आनंदवन ही कुष्ठ रोगांसाठी काम करणारी संस्था कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले असता डॅश हा रोग होतो. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले असता डॅश हा रोग होतो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे ॲनेमिया आणि पंडुरोग हा होतो. काय मित्रांनो, रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्यामुळे ॲनेमिया आणि पंडुरोग हा होतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, भारतातील पहिले फील्ड मार्शल कोण होते? भारतातील पहिले फील्ड मार्शल कोण होते? प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे जनरल AF मानेक शहा. हे काय होते मित्रांनो, भारतातील पहिले फील्ड मार्शल होते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, सन 1924 साली बेळगाव येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनाचे खालीलपैकी कोण अध्यक्ष होते? सन 1924 साली बेळगाव येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनाचे खालीलपैकी कोण अध्यक्ष होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे महात्मा गांधी हे 1924 साली बेळगाव येथे झालेल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, बलवंतराव मेहता समितीची शिफारस केलेली पंचायत राज व्यवस्था डॅश स्तरीय आहे. बलवंतराव मेहता समितीने शिफारस केलेली पंचायत राज्य व्यवस्था डॅश स्तरीय आहे. म्हणजे किती स्तरीय आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 3 स्तरीय आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, सनी डेज या पुस्तकाचा लेखक कोण आहे? सनी डेज या पुस्तकाचा लेखक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सुनील गावस्कर सनी डेज या पुस्तकाचे लेखक आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, इस्रायल या देशाला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण आहेत? इस्रायलला देशाला भेट देणारे पहिले म्हणजे भारतीय पंतप्रधान कोण आहेत? प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे नरेंद्र मोदी हे इस्रायलला भेट देणारे पहिले पंतप्रधान आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, महाराष्ट्रात पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी नारळ संशोधन केंद्र आहे? महाराष्ट्रात पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी नारळ संशोधन केंद्र आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे भाटे या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिले नारळ संशोधन केंद्र आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावलेला आहे? बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सातोशी नाकामोटो यांनी बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध लावलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणास म्हणतात? भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणास म्हटले जाते? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो, खूप वेळेस रिपीट झाला आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे लॉर्ड रिपन यांना भारतीय संस्थेचा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणून असे म्हटले जाते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, राष्ट्रीय महामार्ग 50 म्हणजे NH50 हा कोणत्या 2 शहरांना जोडतो? राष्ट्रीय महामार्ग NH50 हा कोणत्या 2 शहरांना जोडला जातो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पुणे आणि नाशिक यांना जोडला जातो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, जागतिक कामगार दिन कोणत्या दिवशी साजरा होतो? जागतिक कामगार दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1 मे या दिवशी जागतिक कामगार दिन हा साजरा केला जातो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती? भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री ही कोणत्या राज्याची होती? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे उत्तर प्रदेश या राज्याची पहिली मुख्यमंत्री होती. महिला म्हणजे मित्रांनो पहिली मुख्यमंत्री महिला होती. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, कांदे बटाटे यांना कोंब फुटू नये यासाठी कोणत्या किरणाचा मारा करतात? कांदे बटाटा यांना कोंब फुटू नये यासाठी कोणत्या किरणाचा वापर म्हणजे मारा केला जातो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे गॅमा किरणाचा वापर केला जातो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, कोणत्या इंग्लिश गव्हर्नर जनरलने तैनाती फौजी पद्धत अंमलात आणलेली आहे? कोणत्या इंग्लिश गव्हर्नर जनरलने तैनाती फौजी अंमलात आणलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लॉर्ड वेलेस्ली. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, समुद्रातील सुनामी लाटा कशामुळे निर्माण होतात? समुद्रातील सुनामी लाटा हे कशामुळे निर्माण होतात? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पाण्यातील भूकंपामुळे समुद्रातील सुनामी लाटा हे म्हणजे निर्माण होतात. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, आपल्या घरात बोलली जाणारी भाषा म्हणजे डॅश भाषा होय. आपल्या घरात बोलली जाणारी भाषा म्हणजे डॅश भाषा होय. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मातृभाषा आहे. काय मित्रांनो? मातृभाषा. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, लक्ष्मी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. लक्ष्मी या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे सर्व बरोबर आहेत. काय मित्रांनो? सर्व पर्याय बरोबर आहेत. 1 नंबर आहे कमला, रमा आणि वैष्णवी. म्हणजे सर्व यांना काय म्हणतात मित्रांनो? लक्ष्मी या नावाने ओळखले जाते. म्हणजे वरीलपैकी सर्व उत्तर आपले बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, थुकी झेलणे. काय म्हणतात? थुकी झेलणे या वाक्यपरिचयाचा अर्थ काय आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे भलती खुशामत करणे. काय मित्रांनो? भलती खुशामत करणे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, तेजोनिधी हा शब्द म्हणजे जोड शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? तेजोनिधी हा जोड शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? ते आपल्याला ओळखायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे विसर्ग संधी आहे. काय मित्रांनो? तेजोनिधी हे शब्द म्हणजे जोड शब्द हे विसर्ग संधी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, त्याला भूताची भीती वाटायची काळ ओळखायचा आहे. त्याला भूताची भीती वाटायची आहे म्हणजे हे आपला काळ ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे रीती भूतकाळ. काय मित्रांनो? रीती भूतकाळ. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, त्याची कविता लिहून झालेली आहे. म्हणजे त्याची कविता लिहून झाली. प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. म्हणजे कोणतेही वाक्य पूर्ण झाले आहे त्याला आपण कोणते वाक्य बोलले जाते मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे समापन कर्मणी असे म्हटले जाते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, आई वडिलांनी मुलाला मायेने वाढवले. काय मित्रांनो? आई वडिलांनी मुलाला मायेने वाढवले. प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे भाव्य प्रयोग आहे. काय मित्रांनो? भाव्य प्रयोग. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह येते? एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह वापरले जाते? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे स्वल्प विराम हे वापरले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास कोणते विरामचिन्ह येते? बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास कोणते विरामचिन्ह येते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अपसरण हे विरामचिन्ह येते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, खालील वाक्यातील सर्वनाम ओळखायचं आहे. आपण गरिबांना मदत करावी. खालील वाक्यातील सर्वनाम आपल्याला ओळखायचं आहे. आपण गरिबांना मदत करावी. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सर्वनाम म्हणजे आपण. काय मित्रांनो? आपण. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, दुधाचा प्याला भरलेला नाही या वाक्याचा होकारार्थी वाक्य आपल्याला बनवायचं आहे. दुधाचा प्याला भरलेला नाही या वाक्यातील आपला होकारार्थी आपलं वाक्य बनवायचं आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे दुधाचा प्याला रिकामा आहे. काय मित्रांनो? दुधाचा प्याला रिकामा आहे. हे काय मित्रांनो? होकारार्थी वाक्य आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, कवितेच्या चरण म्हणत असताना आपण मध्येच काही अक्षरानंतर थांबतो. या थांबण्याच्या जागेला डॅश म्हणतात. कवितेच्या चरण म्हणत असताना आपण मध्येच काही अक्षरानंतर थांबतो. या शब्दाचा जागेला आपण डॅश असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे येती असे म्हटले जाते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो,
आईसारखी आईच यामधील अलंकार ओळखायचा आहे. आईसारखी आईच यामधील आपल्याला अलंकार ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे अनन्वय अलंकार. काय मित्रांनो, अनन्वय अलंकार हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, गड आला पण सिंह गेला हे डॅडॅस उपवाक्य आहे. गड आला पण सिंह गेला हे डॅडॅस उपवाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे न्यूनत्व बोधक. काय मित्रांनो, न्यूनत्व बोधक हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखायचा आहे. दाम करी काम. काय मित्रांनो, दाम करी काम. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे पैशाने सर्व कामे साध्य होतात हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, सेतू माधव पगडी यांचे टोपण नाव काय आहे. सेतू माधव पगडी यांचे टोपण नाव काय आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कृष्ण कुमार. काय मित्रांनो, कृष्ण कुमार हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, सुतवाच करणे या वाक्यप्रचाराचा समानार्थी शब्द म्हणजे वाक्यप्रचार आपला ओळखायचा आहे. सुतवाच करणे या वाक्यप्रचाराचा समानार्थी वाक्यप्रचार आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे ओनामा करणे हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, वृक्षावली आम्ही सोयरे वनचरे हा अभंग कोणाचा आहे. वृक्षावली आम्ही सोयरे वनचरे हा अभंग कोणाचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे संत तुकाराम यांचा अभंग आहे हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, सेवानिवृत्ती या सामाजिक शब्दाचा समास ओळखायचा आहे. सेवानिवृत्ती या सामाजिक शब्दाचा आपला समास ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पंचमी समास आहे. काय मित्र, पंचमी तत्पुरुष समास आहे हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, रामाने शिव धनुष्य मोडले या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. रामाने शिव धनुष्य मोडले या वाक्यातील क्रियापद आपल्याला ओळखायचं आहे, म्हणजे प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सकर्मक क्रियापद आहे हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, मी रोज सकाळी पहाटे उठतो व 1 तास शाळेचा अभ्यास करतो या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. मी रोज सकाळी उठतो व 1 तास शाळेचा अभ्यास करतो या वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे संयुक्त वाक्य आहे हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, निसर्ग कवी म्हणून कोणास ओळखले जाते. निसर्ग कवी म्हणून कोणास ओळखले जाते. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नादू महानोर यांना निसर्ग कवी म्हणून ओळखले जाते हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 मित्रांनो, भूगोल या शब्दाचे योग्य विशेषण आपल्याला ओळखायचे आहे. भूगोल या शब्दाचे योग्य आपला विशेषण ओळखायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे भौगोलिक. काय मित्रांनो, भौगोलिक हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 मित्रांनो, योग्य पर्याय निवडायचा आहे. प्रश्नकांचा काय मित्रांनो, प्रश्नपत्रिकांचा काय असतो मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे संच असतो हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 मित्रांनो, लेखनीय अनेक नामाचे अनेक वचन ओळखायचे आहे. लेखनीय या नामाचे अनेक वचन आपल्याला ओळखायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे लेखण्या हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 मित्रांनो, पुढीलपैकी कोणत्या विभक्तीस परते नाहीत. पुढीलपैकी कोणत्या विभक्तीस परते येत नाहीत हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे प्रथमाला प्रतिमे येत नाहीत हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 मित्रांनो, पंचपाळे. काय मित्रांनो, पंचपाळे हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे द्विगु समासाचे उदाहरण आहे. काय मित्रांनो, पंचपाळे हे द्विगु समासाचे उदाहरण आहे हे आपलं योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो आपले 45 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे जीके आणि मराठी व्याकरणचे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.